नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। शिक्षक एक सुटीचा केंद्र प्रमुख पदोन्नती होत कशी नाही, जिल्हा परिषद भ्रष्टाचाराची चौकशी होत कशी नाही, जिल्हा परिषद प्रशासनाचा शिक्षक एक सुटीचा। मॅडम, आज आदर्श शिक्षक समितीच्या वतीने लाक्षणिक उपोषण सुरू केले, काय मागणी आहे तुमची? आम्ही यापूर्वी पण 17 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर लोकशाही पद्धतीने आंदोलन करून प्रशासनाला इशारा दिलेला होता की जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर आम्ही लाक्षणिक उपोषण करून आमच्या मागण्या वरिष्ठांकडून मान्य करून घेऊ। त्या दृष्टीने आमच्या मागण्या अशा आहेत की केंद्रप्रमुखांना पदोन्नती द्यावी, पदवीधरांना पदावनत त्यांची होण्याची इच्छा आहे तर त्यांच्या पदावनतीचा प्रक्रिया तात्काळ राबवावी आणि जी नवीन भरती आहे ते होण्याच्या ती भरती प्रक्रिया पूर्ण होण्याच्या आत ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण कराव्यात, जेणेकरून सगळ्या शिक्षकांवरचा अन्याय दूर होईल आणि प्रत्येक शाळेवर शिक्षक मिळून सगळे कार्य वेगाने पुढे जाईल अशी आमची एक धारणा होती। परंतु जिल्हा प्रशासनाने याच्याकडे लक्ष नाही दिल्यामुळे आज आम्हाला विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर लाक्षणिक उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला। यापूर्वी तुम्ही तुमच्या मागणीसाठी कुठं पाठपुरावा केला आहे? आम्ही जिल्हा परिषदला धरणे आंदोलन केलं होतं 17 फेब्रुवारी रोजी आणि त्या दिवशी त्याच्यात म्हटलेलं होतं आम्ही की जर तुम्ही आमच्या मागण्या नाही पूर्ण केल्या तर आम्ही आयुक्त कार्यालयात त्याची दाद मागू। आज किती शिक्षक लाक्षणिक उपोषणावर होईल? 100 ते 150 शिक्षक लाक्षणिक उपोषणासाठी इथे उपस्थित होते। पुढं तुमचं काय पवित्र राहणार? लाक्षणिक उपोषणानंतर जर प्रशासनाने किंवा शासनाने दखल घेतली नाही तर काय पवित्र राहणार? आता जर शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही पुण्याला आयुक्त कार्यालयाच्या समोर शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या समोर आम्ही धरणे आंदोलन करण्याचा आमचा विचार आहे। सुषमा राऊतमारे, आदर्श शिक्षक समिती, राज्य महिला आघाडी सरचिटणीस। दिलीप ढाकणे, आदर्श शिक्षक समिती। जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने आदर्श शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा परिषद प्रशासन, विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडे निवेदनाद्वारे वेळोवेळी मागणी करण्यात येत आहे। याचबरोबर जिल्ह्यातील शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न असेल, पदवीधर पदावनतचा प्रश्न असेल, त्यानंतर आंतरजिल्हा बदलीने आलेले 205 शिक्षकांना नियुक्त्या देणं असेल, यांच्या बाहेर जिल्ह्यात बदल्या झालेल्या 99 शिक्षकांना कार्यमुक्त करणे असेल आणि त्याच्यानंतर आता नवीन जी भरती झालेली आहे 408 शिक्षक आपल्या जिल्हा परिषदमध्ये आलेले आहेत, त्यांना नियुक्त्याचे देण्याचा प्रश्न असेल। आचारसंहितेपूर्वी हे सगळे महत्त्वाचे विषय जिल्हा परिषदनं सोडवले पाहिजे। मराठवाड्यामध्ये अनेक जिल्हा परिषदनं पदोन्नत्या केल्या पण आपली जिल्हा परिषद त्यांनी अद्यापही त्या हालचाली सुरू केलेली नाही। तर असे अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत। याबाबत आम्ही पालकमंत्री भुमरे साहेब, अतुलजी सावे साहेब कॅबिनेट मंत्री, विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब, ज्येष्ठ नेते भाजपचे आमदार बागडे नाना, शिक्षक आमदार विक्रमजी काळे साहेब, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री कराड साहेब, सर्व मंत्रीगणांना, खासदार साहेबांना, आमदार साहेबांना वेळोवेळी ह्या मागण्या घेऊन त्यांना आम्ही निदर्शनात आणून दिलं। आमदार महोदय, पालकमंत्री यांनी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना फोनसुद्धा केले की शिक्षकांचे प्रश्न सोडा। आता मंत्री महोदय, शासनाचे मंत्री महोदय, विरोधी पक्षनेते यांनी जरी प्रशासनाला हे सांगितलं असलं तरी प्रशासन त्यांना वेगळं सांगतं, वरिष्ठ कार्यालयाला वेगळं सांगतात, संघटनेला वेगळं सांगतात, केवळ आश्वासनं देतात पण वेळेमध्ये कुठल्याही प्रश्नाला ते हात घालत नाही, मार्गी लावत नाही। मात्र ज्या ठिकाणी काही त्यांचे विशेष बाबीचे वैयक्तिक काही ज्या फायली असतात त्या अगदी सामान्य प्रशासन तिथल्या तिथं विभागाला न सांगता डायरेक्ट शिक्षण विभाग शिवसाहेबाकडून मंजुरी करून घेतात त्या फायलींची। मात्र सार्वजनिक प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जातं आणि म्हणून आयुक्त साहेबांचं लक्ष वेधण्यासाठी आज दिवसभर 2 ते 5:30 या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करण्यात आलं आहे। उपायुक्त कार्यालयाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी मिलिंद म्हस्के साहेब यांनी स्वतः शिष्टमंडळाला पाचारण करून आमचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे। उद्या आयुक्त आणि उपायुक्तांना ते ही बाब
आंदोलनकर्त्यांच्या मागण्या काय आहे हे सांगणार आहेत असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो. धन्यवाद.